नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज एका नवीन ढाब्यावरती आले आणि ते पुण्यामध्ये नाही आहे, पुण्याच्या बाहेर आहे. म्हणजे पुण्याचाच पार्ट आहे. आपण उरळी कांचन मध्ये आलोय आणि खास आपण त्यांचे पक्षी बघण्यासाठी आलेले. आणि मी तुम्हाला पहिले हे दाखवतो. ही आहे त्यांची ढाबं. म्हणजे ढाबं नाहीये, तुम्ही असं म्हणू शकत नाही. आणि हे प्रॉपर घर केलेले आहे त्यांना. आणि हे असं घर तयार केलेलं आहे ना त्यांनी, हे मला पण बघून ना खूप आवडलेलं आहे. की हा बाबा, माणसानं जेवढं आपल्या गरजेचं असतं घर, त्याप्रमाणे यांनी हे घर तयार केलेलं आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत, मिक्सअप नाही ठेवलेले आहेत. आणि यांची खासियत ना खूप आहे. म्हणजे आपण इंट्रोडक्शन तर घेणारच आहे, यांचे पक्ष्यांचे पण व्हिडिओ करणार आहे. यांचे पक्षी खूप चांगले आहेत, मेंटेन खूप केलेले चांगले. हे बघा, छत पण चांगले. म्हणजे यांनी गरमी नाही होत, पक्ष्यांना त्रास नाही होते. वरती छतावरती जरी असलं टेरेसवरती तर यांना काही त्रास होत नाही. हे कौलाचं आहे सगळं. आपण हे माहिती विचारूया, हे कसं तयार केलंय कसं नाही. चला तर मित्रांनो, आपण बघूया यांचे ढाबळ आणि त्यांचे इन्फॉर्मेशन. आणि तुम्हाला हे कसं आवडलं ते पण तुम्ही कमेंट मध्ये सांगतच राहा. चला मग बघूया. तर मित्रांनो, हे आहेत गणेश कामटे आणि उरळी कांचन मध्ये यांची आपण ढाबळ बघणार आहोत. तर आपण यांचे इंट्रोडक्शन घेऊया. आपलं नाव काय पूर्ण? गणेश रामचंद्र कामठे. अच्छा, नमस्कार कामटे सर. नमस्कार. तुम्ही कबूतर म्हणजे किती वर्षापासून करताय तुम्ही? मला लहानपणापासून आवड आहे. 5वीत असल्यापासून हा नाद लागला होता. तेव्हापासून बाहेर तर करतोय, पण आता इथं वरती 15 वर्षाच्या वरती झाली इथं आहे. अच्छा. पण हे कबूतर तुमचे जवळचे मित्रांकडे होते का तुम्ही स्वतःहून पाळायला सुरुवात केली? ना, असं आधी कबुतरांचा शौक म्हणजे मित्रांचा पाहूनच लागला होता लहानपणी. खूप लहान होतो. त्याच्यानंतर स्वतःचे करायचे ह्याच्यात होऊन गेले. चांगली गोष्ट आहे तुम्ही हे केलेले. पण काही जणांचा असा गैरसमज असतो की कबूतर पाळणारे हे म्हणजे सक्सेस नसतात. तर तुम्ही मला सांगा, मी तुमचा बॅकग्राऊंड आता ऐकला त्यामुळे तो बेस्ट आहे. तुम्ही तुमचं करिअरचं सांगा बरं, तुम्ही काय करता? मी माझ्या करिअर मध्ये चांगले लक्ष देतो, कामधंदे करतो, बाहेर पडतो, काम करतो, ह्यांना पाहिजे तितका वेळ देतो. काही जणांची ही चुकी होती, कबूतर पाळले म्हणजे ते दिवसभर वरतीच बसतात. कबूतर पाळा तुम्ही, त्यांना बेस्ट टायमिंग द्या, सकाळी 1 ते 2 तास. परत त्यांना देण्याची गरज नाही. बरोबर. त्यावेळेस त्यांना पोटभर खायला पाणी, जर कोणता आजारी असेल त्याच वेळेस लक्ष दिलं, गोळ्या औषधं केलं. तुम्हाला माहिती पाहिजे की कोणाला कधी द्यायची. काही लोकांना माहिती होतं, म्हणजे कधी अर्धीच गोळी टाकतील, कधी अख्खी टाकतील, असं लागू होत नसते कबुतरांना. जी तुम्हाला त्यांना धान्य चारल्यावर ही गोळी द्यायची का त्याच्या आधी द्यायची, हे पण माहिती पाहिजे. त्या टायमिंगला केलं की परत वरती यायची गरज नाही पडत. ते आहेच आहे म्हणा. पण तुम्ही करिअरकडे जेवढं लक्ष दिलंय तेवढं याच्याकडे पण जास्त लक्ष दिलेलं आहे. माझा अनुभव सांगतो की याच्यामध्ये ना अर्ध्याच्यावर मुलं फक्त याच्याकडेच लक्ष देतात, पण करिअर सोडून टाकतात. बरोबर, एकदम. तसं तुम्ही नाही केलेलं आहे. आधी पाहिजे जाऊन थोडस, एक 10 वर्षापूर्वी थोडस लहान असल्यामुळं होतो थोडस जास्त इकडे. एवढं चालायचं. जसं जसं आता जबाबदाऱ्या यायला लागल्यानंतर आपल्याला सुद्धा बाहेर पडावंच लागतं. जबाबदारी तर आहेच. आता या पक्ष्यांची पण जबाबदारी तुमच्यावर आहेच नाही. मी ह्यांना शक्यतो, मी सकाळी जरी 2-3 तास वेळ दिला तर मी रात्री 10ला टायमिंग देतो डायरेक्ट. कारण मी तसं लाइटिंग, मी तसं मला पाहिजे की ह्यांना काही मी कमी नाही ठेवलेलं. जागच्या जागी पाणी असतं, धान्य असतं. मी रात्री 10ला येतो, त्यांचं सगळं चेंज करतो. असं नाही की मला दिवसच इथं द्यायचं. बरोबर. म्हणजे तुम्ही तो ठराविक टाइम त्यांना दिलेला आहे त्यांचा, म्हणजे जो आपल्याला पाहिजे की नियमितपणे तो तुम्ही दिलेला आहे. हो. मला एक सांगा बरं, तुमचं म्हणजे काय करिअर मध्ये तुम्ही काय करता? म्हणजे स्वतःचा धंदा आहे? माझा कपड्याचा व्यवसाय आहे, बाकीचं रिअल इस्टेटचं करतो मी. आपलं ऑफिस आहे, तिथं लक्ष देतो. बाकी सगळ्या कामाकडे लक्ष देऊन मी हा माझा शौक पूर्ण करतो. ओके. याबद्दल तुमच्या घरच्यांचा काय विचार आहे? म्हणजे तुम्ही विषय, आता घरच्यांनी आधी खूप, म्हणजे आमच्या घरात अशी वाद व्हायचे, कबूतर नको पाळू, चालत नाही, आवडत नाही घरच्यांना. म्हणजे पूर्ण फॅमिलीमध्ये कोणालाच नाही आवडत. हा, बऱ्याच वेळा भांडणं झाली.
अशा गोष्टी घडल्या. अच्छा. तर मी त्या सगळ्या गोष्टी फेस केल्या. त्यानंतर आता कुठेतरी हे तुम्ही पाहताय. आता एवढ्या 4-5 वर्ष झालं कोणी काय बोलत नाही. म्हणजे त्यांना महत्व पण असं कळलेलं की तुम्ही जेव्हा तुमच्या करिअर मध्ये सेट झाले त्यावेळी त्यांनी जरा शांतीला घेतलं. हो, तसं समजा. किंवा त्यांना आता कळलं की माझे ज्यावेळेस मित्रांना थोडं कळतं की माझं नाव घेतलं जातं पूर्ण पुणे जिल्ह्यात, किंवा माझ्या भावाचं ह्याच्याशी काही संबंध नसताना त्याला कॉन्टॅक्ट केलं जातं की तो या भावाला कबूतर द्यायला लावू. या अशा गोष्टींमुळे त्याच्या लक्षात आलं हे काहीतरी ह्याच्यात आहे. त्याला इतके दिवस वाटायचं हे कबूतर पाळणं म्हणजे एक आपलं म्हणजे तुमचा आता घरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तुम्हाला आता काहीच टेन्शन नाही. तुम्ही आता करिअर मध्ये पण सेट झालेला आणि तुमच्या पक्षांना पण तुम्ही खूप चांगला टाइम देताय. मला एक विचारायचं, तुम्ही हेच पक्षी का चूज केले? म्हणजे दुसरे प्राणी ते होते, मत्स्य होते? मला सगळं प्राणी पक्ष्यांची आवड आहे, असं काय नाही. माझ्या जो आता मी जरा सिटीमध्ये लोकवस्तीत राहतो म्हणून, नाही तर मला बस कुत्रा पाळायची आवड आहे. आमच्या घरात कॅट सुद्धा आहे, आता तुम्हाला पाहायला भेटेल. असं काही नाही, असं काही नाही ना. पण हे सगळ्यात जास्त मला वाटतं आवड तुमची याच्याकडे जास्त आहे. हो, मी बैलगाडी शर्यत सुद्धा पाहिला जातो, त्याची आवड आहे. आपण पण बैलगाडी व्हिडिओ हे ते करतो, पण आता जरा थोडस खूप लांब त्यांचे जास्त शर्यती चालू आहे, जवळपास नाहीये. ते जाण्यानं ते नाही, मी भरपूर लांब पाहायला गेलो आतापर्यंत बैलगाडी शर्यत. त्याची आवड आहे. माझी स्वतःची इच्छा आहे बैल घेण्याची, ते इथं पॉसिबल नाहीये मला. ते घेतल्यानंतर तर घरचे म्हणतील आता तू तुझं ह्याच्यामुळे होईल तुमची ती पण इच्छा पूर्ण होईल. कारण काय ज्या इच्छा आहेत ना आपल्या त्या पूर्ण करायचं. लाईफ एकदाच भेटते. हो, बरोबर आहे. आता ते एन्जॉय नाही केली तर मग कधी करणार आहे तुम्ही? आता घरातल्यांचं सुद्धा थोडंफार ऐकावं लागतं, असा विषय. बाकी काय ते तर ऐकायचंच आहे, पण आपण आपल्याकडे पण थोडंफार लक्ष दिलं. आता त्यांनी बोललेत ना, तू कबूतर पाळतोय तेवढंच ठीक आहे. बाकी काय, आता मी मध्ये कुत्र पण आणायचं चाललं होतं, घरी विचारलं नको आणू म्हटले. आणि आमच्या घरात सुद्धा असं पाहणार जास्त लागतात त्याला, म्हणजे त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला झाली पाहिजे. आणायचं नाही, तुम्ही एकटे देऊ शकता, त्यांची गरज नाही पडणार, कोणाचीच नाही पडत. बरं मला एक सांग बरं, ढाबळीसाठी तुम्ही काय नियोजन केलं? ही ढाबळी मी बघतोय पूर्ण अशी कोणत्या याच्यामध्ये तयार केलेले तुम्ही? हे म्हणजे इथं आता तुम्ही पाहताय की याला मी वरती कौलं टाकलेत. त्याचं मेन रिझन असं आहे की तिन्ही ऋतूमध्ये आता किती उन्हाळा आला की कबुतरांना त्रास होतो. म्हणजे आता हा जो लास्टचा उन्हाळा गेला, हा 22 वर्षानंतर असा उन्हाळा होता. बऱ्याच जणांचे पक्षी मेले, त्यामुळे मानमुंडी होती, किंवा त्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम होतो उन्हामुळे. पाणी जास्त पितात, त्यांच्या कोठ्यांचे आजार होतात आणि ते मारतात. ते लवकर रिकवर होणारे आजार नाहीयेत. त्यासाठी तुमच्या ढाबळीला पाहिजे तितकी हाईट पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला सिमेंटचा पत्रा जमला तरी बेस्ट आहे. आता नवीन येतात फायबरचे, ते बेस्ट आहे. पण मी डायरेक्ट कौलं टाकून दिलेत. कौलांमुळे त्यांना जे आत थंडावा राहतो तो एकदम बेस्ट, तो मेंटेन राहतो. हो, आणि किती थंडी असली तरी दोन्ही मध्ये तो कौलांमुळे ते क्लायमेट मॅच होऊन जात. म्हणजे ते मेंटेन करतात कौलं इथे, जे पारंपरिक पद्धतीची गरज. आता हे तुम्ही पाईप पाहताय, हे सुद्धा मी पूर्ण हेवी क्वालिटी मध्ये केले. थोडंसं माझ्या पद्धतीने डिझाईन केलंय. मला आवड आहे या गोष्टींची. आत पीओपी केले, लाइटिंग केलेली, की मी रात्री कधी उशीर झाला माझ्या कामामुळे ते येऊन त्यांना धान्य पाणी करू शकतो. अच्छा, बरं सांगा, याला टोटल किती खर्च आला असेल तुमचा? आता खर्च भरपूर 2 लाखाच्या पुढे आता गेलाय माझा. 2-2.5 लाख. म्हणजे जसं जरा घरावरती खर्च करतात तेवढा तुम्ही याच्यावरती खर्च केलेलाच आहे. कबुतरांना खूप झालेला आहे आधी. म्हणलं आता काय व्हायचं, माझे बरेच पुण्यातले असे जोडीदार ते यायचे, पक्षी पाहायचे. पक्षी पाहिल्यानंतर ते खूप खुश व्हायचे. त्यांनी मला असा एका जणाकडून नाही तर 4-5 जणांकडून एकच वर्ड म्हणजे ऐकण्यात आला की हा कबुतरांना ही ढाबळ मॅच नाही होती, जी पहिली होती माझी. पहिली होती खूप साधी होती, आपले पत्रे. ते एकदा सगळं नियोजन करूनच टाकलं. नियोजन तुम्ही खूप चांगले केलेले. अशा ढाबळी मेंटेन करणारे आपल्या पुणे जिल्ह्यात किंवा पुण्यामध्ये ना खूप कमी आहेत, पण करतायत, ते प्रयत्न करतायत. प्रत्येकाचं आपल्या बजेटनुसार काही मुलं करतात, पण करतात मुलं आजकाल करतात. चांगले कबूतर पाळण्याची इच्छा असते त्यांची. तर माझं एकच त्यांना सांगणे की तुम्ही कबूतर 10,000चा आणताल, 20,000चा आणताल, ह्यापेक्षा तुम्ही त्याला चांगलं खायला टायमिंगला द्या आणि औषधं टायमिंगला करा. कसं असतं, बेसिक त्यांना 3ऱ्या स्टेजला त्यांचा आजार लक्ष देतो. आता आम्हाला कसं आहे, माझा कबूतर काही तर
होणार आहे त्याला तेव्हा आम्हाला लगेच कळतं. अच्छा अच्छा. त्यामुळे रिकवर फास्ट होतो. म्हणजे येण्याच्या अगोदरच तुम्हाला कळतं की आजार हो, काय होणार. म्हणजे त्याच्या खाण्यावरून मी खूप बारीक लक्ष देतो अच्छा. की तो आज का कमी खाल्ले, काय आहे त्याचा प्रॉब्लेम, त्याला पुढे जाऊन पाणी का नाही पित तो, किंवा खोटी बसल्यावर त्याने उलटी का केली, हे सुद्धा सगळं पाहायला पाहिजे. बारीक लक्ष आहे म्हणजे तुमचं. आणि हे तुम्ही करा. कबूतर एक वेळेस कमी पाळा, हा 100 पाळण्याच्या ऐवजी 20 पाळा, हा. पण हे लक्ष द्या. म्हणजे कबूतर पाळायला तुम्ही पूर्ण ट्रेन व्हा, मगच ते कबूतर yes. पाळायला गेले. भरपूर तुमच्याकडे भरपूर जण येत असेल ना की आम्हाला पक्षी द्या, आम्ही पक्षी नाही, द्या. मी एवढ्यात पक्षी देत नाही. माझ्या GK लॉफ्ट आयडी बऱ्याच मित्रांना माहिती, त्या आयडी वर मला हजारो मेसेज येतात आता पण की तुमची पिल्ल द्या, फिमेल द्या, मेल द्या, पण सध्या मी देत नाही. नाही देते सध्या नाही. मग तुम्ही कसं देता, म्हणजे कसं बघून कसं देता, कुणाला सेल करता, म्हणजे कशा टाईप? नाही, सेल तर मी सगळे स्टॉक करतोय. माझे बर्ड जे मी लाईन टू लाईन तयार केलेले आहेत, तरी पण मी मध्ये माझ्या मित्रांना दिलेत. नाही असं नाही, जे जवळचे आहेत, कुणाला फिमेल दिलेत, कुणाला बच्चे दिलेत. पण तुम्ही ते बघूनच देता ना की यांना सुटेबल आहे की नाही, ते त्यांचं वातावरण देता, ते काळजी घेऊ शकतात. हे पहिलं पाहतो मी, देणार कुणाला आहे तो सुद्धा एक हाय, मला माहिती आहे खूप चांगल्या पद्धतीने कबूतर सांभाळतो, मी त्यालाच देतो. ते मेन गोष्ट आहे, कारण काय काय जण पक्षी नेतात. आता हवेमध्ये माझी जी धरपकड होती ती मी कुणालाही देऊन टाकतो, त्यांना जास्त महत्व देत नाही मी. पण जे चांगलाच खरं पक्षी त्याचं म्हणजे समोरच्याला पण व्हॅल्यू, तो देणार आहे मला पैसे, मी म्हणाल तेवढी, पैसे त्याला सांभाळता आला पाहिजे. हे सगळ्यात माझा मेन पॉइंट. माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही पैशाकडे नका बघू, पण त्या पक्ष्यांचं पुढचं फ्युचर बघा. 100 की ते ज्याला तुम्ही देताय असे असे पक्षी आहेत की त्यांचा मला काही असं की मी पिल्ल नाही काढू शकत त्यांची किंवा काय नाही, पण मी त्यांना 100% त्यांचं औषध पाणी खाऊन पिऊन बसून येत. वा वा वा. आणि ते 8-8, 9-9 वर्ष झाली माझ्याजवळ येतात. तेच तर खरे म्हणजे पक्षीप्रेमींची विशेषता आहे. असं नाही की त्याच्यातनं फायदा नाही, पण त्यांचं प्रेम तुम्हाला भेटलं पाहिजे. बरेच जण काय करतात, काय आता कोणाला गाठ आली, कोणाला मुंडी झाली फेकून देतील किंवा कुठेही नेऊन सोडतील. अरे का मग तुम्ही असं का इथं पाळूच नका कबूतर, तुम्हाला ते हँडल नाही करता येत. ते बरोबर. तुम्हाला कबुतराची आवड आहे तर हे हँडल करायला शिका. माझे बऱ्याच जणांचे मी तिथं जाऊन नीट करतो, तुम्हाला ऐकण्यात येईल. तुम्ही आता फिरताची की मी भरपूर जणांना मेडिसिन देतो, पावडर देतो, हे असे पाळा आणि धान्य चांगलं खायला घाला. बेस्ट. तुमच्याकडे आता किती टोटल पक्षी किती आहेत? माझ्या हिथं असतील ना आता 100-1 असतील हिथं. अच्छा. आणि खाली मी माझ्या मित्राला आता एवढ्यात 15 जोडा लावायला दिल्यात तिथल्याच शेतामध्ये. हो, तो मला चांगले पिल्ल आता पण त्यांनी मला वरती 5 ते 6 पिल्ल आणून सोडलेत परवा दिवशी. आता पण परत तिथं 15-1 पिल्ल निघालेली आहेत. अरे वा. हिथं पण आहेत 2, 3, 5-6 पिल्ल हिथं पण आहेत, 7-8 पिल्ल आहेत तिथं. अरे वा, चांगले. तर आता आम्हाला ना तुमचं तर झालंच इंट्रोडक्शन, पण आता तुमच्या आवडत्या पक्ष्यांचे आम्हाला इंट्रोडक्शन पाहिजे. तर तुम्हाला जे जे आवडतात ना त्यांची थोडीफार आम्हाला माहिती द्या, कारण आपल्याला खास करून आहे ना तेच बघायचे. दाखवतो ना तुम्हाला. ओके, चालेल. मी आज सोडू का त्यांना सगळे एकत्र? नाही, तुम्ही एक एक हातात घेऊन दाखवा आम्हाला एकदा. तर चला तर मित्रांनो, बघूया यांचे पक्षी एक एक करून खास. चला. तर मित्रांनो, यांचा हा पहिला आहे. आणि हा कोणता तुमच्या हातातला आहे? काय नाव आहे त्याचं? नाव लाल कापूस म्हणतात त्याला. अच्छा. आणि ह्याचे आई वडील सुद्धा चेन्नईचे होते. हे असे पक्षी आहेत. ह्याचे माझ्या जो आता 7 ते 8 भाव आहेत सख्खे याचे. हो, त्याचे आई वडील वारले, जुने होते. म्हणजे हा रेसिंग मधला आहे का? हो, हा रेसर आहे. रेसर आहे. 100% रेसर. हो, छान आहे हा कबूतर. हा दुसरा आहे. आता हा कोणता आहे? हा पण माझ्या घरचाच आहे. टायगर मध्ये येतो हा. टायगर ग्रिझल म्हणतात ह्याला. ग्रिझल. हो. आता तरी बऱ्याच जणांकडे हा माझा जो सगळ्यात ओल्ड पक्षी तुमचा. हो, होम ब्रीड आहे. वा, मस्त आहे पण. हो, सोडतो यांना, कधी पकडत नाही ना, त्यामुळं पकडत नाही. म्हणजे रेसर हातामध्ये टिकतच नाही. नाही ते अंगाला हातही लावून देत नाही. मी कधी पकडण्याची वेळच येत नाही ना. मित्रांनो, रेसर कबूतर आहेत ना, मोस्टली हाताळत नाही. तुम्ही म्हणसाल की हातात घेतलं जातं जास्त करून, नाही, तर हे चुकीचं आहे.
त्यांना जास्त हाताळू नका, त्यांना जेवढं फ्री ठेवता ना तेवढं चांगले. त्यांना माणसावर बनवायची गरज नाही, कारण ते जास्त रेसिंगला वापरले जाणार आहेत. ओके, केले. हा कोणता आहे? हा पण लाल कापूस आहे, जो तुम्हाला आता दाखवला ना हा, त्याचाच मोठा भाव आहे हा. त्याचाच मोठा भाऊ आहे. हो, याला किती जणांनी माहितलेलं आहे? ह्याला भरपूर जप हा आहे, का? या त्याला सुद्धा भरपूर जप आहे. ह्यांची तुम्ही टॉसिंग करता का? म्हणजे किती किलो मध्ये? टॉसिंग केली तर हे मला 100% गॅरंटी. आता ह्यांची पिल्लं आलेली आहेत माझ्याजवळ असे दिल्यानंतर, पण मी टॉसिंग कधी केलेली नाही का? कारण मला तितका वेळ नाही भेटत सकाळी जाऊन टॉसिंग करणे. पण ह्यांची रेंज आहे, मी इतकं तर तुम्हाला सांगेल, हे 500 किलोमीटर 400 किलोमीटर इझी येऊ ओ बापरे, इझी येऊ शकते. काय बोलता? हो, कारण यांची हवा सुद्धा मी आता 2.5-3 तास करतो. 3 तास तरी ह्यांना उडान असतील 3 सीझनला. तास हो, 3 नुसते तास. हवेत? 3 तास हवेत नुसते? म्हणजे त्यांचे वा, चालू वा. असतं, बसतात जातात येतात, हे चालू असतं. खूप छान. म्हणजे त्याला गाठ आले तरी देखील तुम्ही त्याची केअर करताय, म्हणजे सोडून नाही त्याच्यावरती दिलं. औषध पाणी चालू आहे आता, चालू आहे का? बऱ्यापैकी कव्हर होत चाललेली आहे. हा माझा एक जुना पक्षी आहे. हो, मस्त आहे. ही जोड आहे ना तुमच्याकडे याची? हो, ह्याला मी आता गाठ आल्यामुळं वेगळ्या ठेवल्या? नाही याचे बच्चे काढायला घेतला ह्याला. अच्छा. तो थोडासा मादी मग जवळ राहिल्यामुळे तरी रिकवर. हा, रिकवर. ओके ओके. म्हणजे त्याचं ते काय गणित आहे बरं? म्हणजे आजारी असेल तर जोड्या बरोबर राहिले तर रिकवर होतं? नाही, थोडस तो आजार विसरला जाईल असं समजा ना, कारण त्यांना कधी माहिती नव्हतीच ना गेल्या 6-7 अच्छा वर्षी. अच्छा अच्छा हो. अच्छा. म्हणजे एक काय होतं, कबुतराचा इतका सेन्सिटिव्ह असतो तो, आणि रेसर कबूतर हा खूप नाजूक असतो, त्याला स्वच्छता पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर तो आजारी पडला आणि त्याला मेडिसिन जरी जास्त झाली तरी तो जास्त अजून नाही का लो होत जातो, त्याचं वजन कमी होत जातं आणि कालांतराने तो मरतो. त्याच्यामुळे त्याला थोडंफार औषध आणि केअर करणं गरजेचं केअर केला की तो थोडासा त्यांच्यात रिकवर होण्याची जास्त चान्सेस असतात असं मला वाटतं, आणि झालेले आहेत माझ्याजवळ. अरे वा. मग कधी मादी जरी असली, नर जरी असेल, त्यांना थोडस तुम्ही चेंजेस केलं पाहिजे. ओके, अजून कोणतं आहे आपल्याकडे आता? भरपूर आहेत, तुम्हाला आता कोणाला धरून दाखवू असे भरपूर आहेत. हे माझे सगळे होम घरचे आहेत. हा, हो, वाटलं मी यांना इथं बाहेर सोडू का? सगळे तुम्हाला पाहायला भेटेल का बाहेर सोडू? अजून जरा 2-3 दाखव ना आपल्याला. आज मी एक ऑरेंज कलरचा एक बघितलं तुमचा एक हे इंस्टावरती, त्याचं काय विशेष आहे? ऑरेंज कलरचा? हा, कोणता? म्हणजे एक ऑरेंज कलरचा रील होती तुमची, त्याच्यात होता ऑरेंज कलरचा कोणता तरी आहे इथं एक जोडा, एक पक्षी. तो कलर लावलेला का? तो कलर लावलेला आहे का? हो, कलर लावलेला आहे. तो गावकी मध्ये पकडलेला आहे. आता उर्वी कांचनची गावकी झाली ना, हा हा हा, पकडलेला आहे. तो आलाय का? हा. अरे वा वा. तुम्हाला अजून 1-2 दाखवतो जे माझ्या आवडीचे आहेत ते. हा, दाखव. हा ओरिजिनल रेसर कबूतर आहे. ओरिजिनल रेसर कबूतर कोणती जाते? ते खूप, ह्याला धुंदा म्हणतात. धुंदा. हो. हे आता पुण्यात तरी आपलं असं म्हणतात, बाकीकडे प्रत्येक जण वेगळं वेगळं नाव घेतात नाही का? छान आहे पण. हो, दहीर म्हणतात. बाबरा दहीर. हो. परवा एक 8 दिवसापूर्वी याला विकला होता शिरवळच्या गावकीला. हो, हा दुसऱ्या दिवशी घरी परत आला. परत आला. आणि याला शिरवळच्या गावकीमध्ये कलर लावला गेलता. अच्छा अच्छा अच्छा. कलरने यांना काही त्रास होत नाही ना? नाही, हा आपला पावडर कलर आहे, ह्याने नाही. नॅचरल कलर आहे. हो, नॅचरल कलर. हा, आणि हा माझ्या घरचा आहे. आता बाप सुद्धा माझ्या जो सेम आहे, चालू ठेवा तुम्हाला दाखवतो.
त्याचा बाप हो, आणि हा बाप पण मुलगा आहे. सेम आहे. मस्त आहे. मग हा तुमच्याकडे परत आल्यावर त्यांनी मागणी केली असेलच की? नाही असं नसतं, एकदा आला तो आला. आलं तर आलं, त्यांनी परत पण- तो विकत घ्यायला लागतं. हो परत हेच तर खासियत आहे या पक्ष्यांची. म्हणजे तुम्ही एकदा विकला आणि तो जर त्यांच्या डाबीत बसला नाही आणि इथं येऊन परत यांच्या इथं आला तर तो त्यांना मागू शकत नाही. आतापर्यंत माझ्या जो 8 वेळा ते 7 वेळा पळून आलेला आहे हा. भरपूर लांबून लांबून आला. किती लांब गेलता? सगळ्यात जास्त किती लांब गेलता हा? आता मी स्वतः ह्याला ज्यावेळेस पिल्लू होता, म्हणजे नाही का इतका पण नाही, पण 1-2 परावर असताना हा. त्यावेळेस त्याला भोरला विकला होता मी. भोरवरून आलता. त्यानंतर मी पुण्यात दिला 2-3 वेळा. खेडवरून आता आला. हा. त्याच्या आधी कामशेत वरून आला, सगळ्यात लांबून तिथून आला. वा वा वा. आणि याला कितीला विकलेलं त्यावेळी तुम्ही? असं काय नाही, मी खेळत 1000, 1200, 1500 हा एक हवेतला पक्षी होता, त्याच रेंजने देऊन टाकायचो मी त्यांना. असं एकट्याला काढून नव्हता दिला कधी. अच्छा अच्छा अच्छा. हो. मी आता जस्ट बाहेर आलेले. याची हा कुठल्या लाईनचा आहे? हा रेसर लाईनचाच आहे. ह्याला बाबरा कापूस म्हणतात. बाबरा कापूस. हो तुमच्याकडे माझा- कापूसची खाणच आहे वाटते. हो हो. हे आता जस्ट एक 4 दिवस झालं बाहेर आलेला आहे आई वडिलांपासून. तो अजून एक 4-5 दिवसांनी उडायला चालू होईल. अरे वा वा. खूप ऍक्टिव्ह आहे पण हा. हो. कमाल जो मी 2nd नंबरचा दाखवला ना पक्षी, हा. त्याचा मुलगा हा. जो मी तुम्हाला 2nd नंबरचा दाखवला त्याचा मुलगा हा. आता हा 5 पारावरती. 5 पारा. 1 2 3 4 5. थांबा. मस्त आहे. तुम्हाच्याकडनं घेऊन गेलेली त्यांनी रेसर मध्ये उतरवले असेल ना काही काही जणांनी? हो, माझ्या जोडांचे पक्षी खेळवलेत ना मी ज्यांना दिलते ना, हा हा. त्यांनी त्यांचे पण काय होतं, कलर पक्ष्यांना घारी मारतात. हो. मग कापूसांना नाही मारत जास्त. मारतात ना. त्या कलर पक्षी आला. हा. शक्यतो घार अटॅक कुणावर नाही करत. हे असे असतात, हे बबरे. बबऱ्यांना. हे जंगली टाईप दिसतात, जे निळे बबरे, त्यांना शक्यतो अटॅक नाही करत. पण असे पांढऱ्या कलरचा जो पण दिसेल पक्षी, पांढरा लाल, त्याच्यावरती अटॅक होतोच ना घारींचा. हो. म्हणून सहसा कोणताही रेसरवाला खेळवतच नाही हे पक्षी. नाही खेळत. नाही, आहेत रेसर, त्यांनाही माहिती असतं ह्यांची कॅपॅसिटी हाय येण्याची, पण जास्त त्यांच्यावरती अटॅक होण्याची खूप जास्त शक्यता. पण रिस्क घेतात ना काही काही जण. घेतात ना. त्यांच्यात जास्त 95% निळे बबरेच असतात. तोच एक प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. पण त्यामुळे ते पक्ष्यांचं त्यात नुकसान कागदी सुद्धा असं एक जात आहे की तो कबूतर 700, 700, 800, 800 किलोमीटर पर्यंत घरी येतो. हा. त्याला जास्त अटॅक होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच मित्रांची अशी आहेत की त्याला माहिती हा माझा कबूतर 700 आलाय, 500 येऊ नाही शकत, असे होऊ शकत नाही. बरोबर आहे. परत त्यांनी 2nd टाइम 500 टाकले होते, घरी नाही आला. त्याचं कारण त्याला कुठेतरी पकडलंय. हो हो हो. आणि जरी तो कुठं उलट्या दिशेला गेला आणि कुठं पडला जरी जाऊन, लांब लांब पडला तरी कॉल येतो, त्या पायात रिंग असते की आम्ही पकडलाय. असं पण होत नाही ना. त्याचं कारण एक असतं, कलर पक्ष्यावर अटॅक होतोच. अच्छा. तरी पण तुमच्या रेसिंग मध्ये जितलेला आहे का कुठला? म्हणजे तुमच्या मित्राचा जितला असेल ना? हो, मित्रांच्या हित आहे ना. किती किलोमीटर? जोडा दिला आता. त्याची पिल्ला आली ना 250 किलोमीटरला. 250 किलोमीटर प्लेसमेंटला आलेत, म्हणजे ते सोडल्यानंतर घरी आले त्याचे. अरे वा वा. पण ते असेच निघालेले आहेत, कापूस, कलदुंबे, कागदी. आतापर्यंत तुम्ही किती लांब विकलेला आहे पक्षी? कुठून मागणी? दिलंय मी असं सहसा कुणाला विचारत नाही की तो मी कुठे विचारलं. आता मी इतक्या वर्ष क्षेत्रात आहे, कितीतरी पक्षी मी आता ह्याच्या आधी माझ्या जो 50 लालच होती, पूर्ण लाल कलरचीच हवा होती. अरे. एक लॉकडाऊनच्या 1 वर्ष आधी. लॉकडाऊनच्या 1 वर्ष आधी मी कापूस करायला लागलो, म्हणजे 7-8 वर्ष झालं. त्याचे आता हे थोडं कुठंतरी दिसायला लागले. हो. कापूसला तुमच्या जास्त मागणी आहे, पण नाव आहे तुमच्या.
कारण चांगले तुमचे टिकवले पण तुम्ही ब्लड लाईन येते आणि तुम्ही मेंटेन पण खूप चांगले केले. कापूससाठी मला खूप त्रास झालेला आहे. खूप लोकांनी संबंध खराब होण्याचे असं मला नसतात करायचे, हं. पण नाही दिल्यानंतर समोरच्याला वाईटही वाटतंय, त्याला काही करू नाही शकत. ते चालायचंच. हो, ते तर आपले म्हणजे पक्ष्यांचे जे कोणी ह्याच्यात आहेत, माझं सर इतकं कष्ट गेलेले आहे, इतकं गोळा करताना मी एक तर कोणाला कधी असं मागितलं नाही की दे मला हे दे ते दे. आज मी कुठं गेलो, कुठून आणले, कसे आणले, ते तुमचं तुम्हालाच हो, माहिती. माझं. आणि हे मी व्हिडिओ मध्ये नाही सांगू शकत, कारण की मी आधी फसलेलो आहे. हा हा चांगल्या जोडीदारांना चांगल्या ठिकाणी नेलं कबूतर घेऊन देण्यासाठी. हा. त्यांनी अक्षरशः इथं येऊन तिकडून आणायची, इकडे विकायची, अशीच पद्धत. अरे एकदा आपल्याला लक्षात आल्यानंतर परत नाही नाही करत शकत आपण, सांगू पण नाही शकत. हो बरोबर. चालेल, आपण आता तुम्ही कुठला म्हणजे आता तुमचे आवडते सगळे झाले? नाही, भरपूर सगळेच आवडीचे आहेत माझ्या, कोणता नाही असं नाही. मी ठेवतो बरं, सिलेक्टेड. चालतंय. ह्याच्यात 2च आहेत मी आता पकडलेले आहेत एवढ्या 8 दिवसामध्ये. कारण मी 8 दिवसच ठेवतो पकडलेले, मी देऊन टाकतो 8 दिवसात. मी माझ्या ह्या कबुतरांमध्ये मिक्स नाही करू देत. नाही, कारण त्यांना काय वॅक्सिन झाले का नाही, त्यांना कसला आजार आहे, हो. वाढण्याचं काय कारण आहे, ते व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. अच्छा अच्छा अच्छा. आणि जरी मला पकडताना बाहेरच वाटला की हा आजारी, मी पकडतच नाही, दे त्याला देतो. हकलून लावतो. जर वाटला चांगली चांगला स्ट्रॉंग आहे त्यालाच पकडतो, तो पण देऊन टाकतो मी लगेच. तुम्ही धान्य कसं तयार करता म्हणजे तुम्ही? धान्य मी आता मला माहिती आहे कोणत्या क्लायमेटला काय खायला द्यायचं, त्या पद्धतीने तयार करतो. म्हणजे तुम्ही किती महिन्याला चेंज करता यांचं धान्य? आता जास्त थंडी वाढली की थोडंफार त्यांना गरम धान्याचे, आता खूप वाटलं आता आरामावर येत तर ज्वारी द्यायची, गहू द्यायचा नॉर्मली, थोडीफार बाजरी. कारण आता पक्षी हिथून डायरेक्ट 6 महिने आरामावरच असतो ना. अच्छा. बरं, एक मला एक असं विचारायचं आहे की जे नवीन आहेत, नवीन कबूतर मुलं आता पाळणार आहेत, तर त्यांना तुमचं काय म्हणजे म्हणजे असं विचार काय देऊशी वाटतं की तुम्ही ते काय करावं त्यांनी? नाही, मी मागाशीच सांगितलं तुम्हाला, ह्यांनी कबूतर पाळण्याच्या पेक्षा डायरेक्ट म्हणजे मुलांचा एक इगो असतो की मला पाळायचे आहेत, मला आणायचे आहेत. पैसे सगळ्यांकडे असतात, बाजारात जातील, कुणाकडून आणतील, पाळतील, पण त्यांना आजारी पडल्यानंतर काय करायचं कळतच नाही. कुठेतरी युट्यूबवर पाहणार कशाला काय द्यायचंय. बरं, ते युट्यूबवर जरी तुम्हाला गोळी कळाली, ती द्यायची कशी, कधी कोण अख्खीच टाकल, कोण अर्धीच टाकल. पहिले हे शिका. कधी आता मी स्वतःनी कबूतर म्हणजे मी माझे स्वतःचे पाळण्याच्या आधी जे माझ्यापेक्षा सिनियर आहेत, मी त्यांच्या इथं जायचो. जे मुलं आहेत आता जे करणार, त्यांना किती वर्ष अनुभव घ्यायला लागेल मग ते त्यांचे जास्त नाही, 1-2 वर्ष तरी तुम्ही चांगल्या सिनियर बाजीकडे गेला, तिथं तुम्ही त्याच्या डाबळीवर गेला, तिथं शिकला, त्यानंतर स्वतःचे करा. पण ते पहिलं हे शिका तुम्ही की कबुतरांना कधी पाणी पाजायचंय, कधी धान्य द्यायचंय, कोणत्या क्लायमेटला कधी चेंज करायचंय, आणि औषध पाणी कोणते मी देता येतील ते शिका. आणि ते कसं शिकलं जाईल म्हणजे ते शिकवतात का? काय काय जण तर तसं नसतं शिकवत सर. नाहीत. आता तुम्ही माझ्याजवळ रोज आले तर तुम्हाला रोज कळेल की आज हा आजारी पडलाय, मग ह्याचा कोणता आजार आहे, मग ह्याला काय दिलं पाहिजे, हे एका दिवसात नाही ना कळत. ते तर आहेच आहे, म्हणजे एका दिवसाचं नाहीच आहे कोणताच एका दिवसात शिकायचं. मी सांगतोय काय 4-5 वर्ष कुठे, मी माझा मित्र पुण्यात गेलो, गाडी काढली, गेलो कबुतरासाठी कुठेही गेलो, कधी ऊन वारा पाऊस नाही पाहिला. त्यानंतर औषध घ्यायला काय मला वाटलं की असं होतंय, तर मी सिनियरला कॉल केला, ते म्हणायचे ये देतो, मग ते शिकवायचे. स्टार्टिंगला सांगत नसायचे, नंतर सांगायला लागले. लगेच कोण सांगतच नाही. तुमच्याकडे किती जण ट्रेन झाले असे? नाही, जो भरपूर जण झाले का? भरपूर. तुम्ही कसं गाईड केलं त्यांना? चांगलं यायचे ते, आले की विश्वास बसला, हे झालं. आणि इथले तर आमचे इथले भरपूर बाजीगर आहेत की आता पण, की काही त्यांच्या पक्षांना प्रॉब्लेम आला की मला पहिला call. अरे वा, ते चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही जे करताय ना खूप ते चांगलं करताय. म्हणजे आणि मी माझा कोणीही असो, की ज्या मित्राने माझा समजा कबूतर काय फसवलंय किंवा काय केलंय, माझ्याशी चुकीचा वागलाय, किंवा मला त्याचा राग असून द्या बाहेरच्या जीवनात, पण त्याचा पक्षी आजारी पडलाय तर मी जातो. तुम्ही पक्ष्यांखातीर तुम्ही सगळं विचारता. इंजेक्शन देतो मी त्यांचे, त्यांना पाहिजे ते गोळ्या घेऊन देतो, सगळं सांगतो. अरे वा, ग्रेट. आणि माझं पक्ष्यांवरती प्रेम आहे, तेच महत्वाचं आहे. पक्ष्यांवरती प्रेम पाहिजे, त्यांचा फायदा नाही घेतला पाहिजे. की तुम्ही धंद्यासाठी घेताय तसं नाही, पहिलं तुम्ही त्यांच्यावर प्रेम द्या, नंतर मग तुम्हाला भेटेल. तो साधा जरी पक्षी असेल ना, 500 रुपयाचा जरी असेल तरी मी जाणार,
त्याला पाहतो काय झाले, त्याला सांगतो तू असं असं फॉलो कर. पण मुलं सांगून सुद्धा करत नाही. 1-2 दिवस टाकतात, तिसऱ्या दिवशी त्यांना वाटतं आता जरा चालायला लागलाय, खायला लागलाय, संपला विषय. चाल त्यांचा कोर्स झाला पाहिजे, एक 3 दिवसाचा, 7 दिवसाचा, 5 दिवसाचा, हे त्यांच्या लक्षात येत. खरं तर असा कोर्स कोणतरी तयार करायला पाहिजे की पक्ष्यांना कसं पाळलं पाहिजे, कसं मेंटेन केलं पाहिजे. नाही, भविष्यात तर मी ज्या दिवशी पण हे म्हणजे नाही का, आता जरी मी पेर बच्चे काढतोय, हवा करतोय, ज्या दिवशी हे मी बंद करल, मी ढाबळ तर ठेवल, पण ज्यांचे पण कोणाचे आजारी पक्षी असेल त्यांना सांगेल तुम्ही रोडला सोडण्यापेक्षा हिथं आणून द्या, मी एकदम तुम्हाला व्यवस्थित करून परत देईल. ओके, हे माझं नंतरचा प्लॅनिंग आहे. ज्या दिवशी मी कबूतर पाळायचंच बंद करेल त्या दिवशी यांची आजारी कबूतर मी पाळत बसेल. ओके ओके, अशी इच्छा आहे माझी. ते नक्कीच पूर्ण होईल तुमची इच्छा. तुमच्या आवाजावर येतात बाहेर. हो, आवाजावर जसे बाहेर येतात तसे आतही जातात. चला चल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, ज्याच्यामुळे तुम्हाला या पक्ष्यांची अजून जास्त माहिती मिळेल. आणि जेवढं होईल आपण तेवढं या पक्ष्यांसाठी, किती लांब जायचं झालं ना तरी आपण जाऊया. पण खास करून जे ढाबळ मेंटेन करायची जी पद्धत असते ना ते आपल्याला बघायची आहे. आणि पक्षी कसे राहतील आणि त्यांची जी लाईन आहे कशी तयार करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जास्तीत जास्त करा. ज्यांना गरज आहे त्यांना ही इन्फॉर्मेशन मिळू द्या. हे पक्षी कसे टिकवले जातात आणि त्यांची काळजी कशी घेतली जातात, हे फक्त आपले पैसे कमवण्याचा हे नाही, हे आपला छंद आहे. आणि छंद कसा जोपासायचा आहे ना ते तुम्ही तुमचं शिकू शकताय या मार्फत तरी.